तर आपण सगळेजण 17व्या आठवड्याचा सराव करत आहोत. सगळ्यात आधी तर आपण आपल्या उच्च आत्म्याचे आभार व्यक्त करू, की आपण सगळेजण वेळात वेळ काढून रोजच्या रोज आपल्या आनापानसती ध्यानासोबतच आपली ही एक साधना, एक स्वाध्याय, युनिफाईडचा सराव आपण रोज सुरू ठेवत आहोत. आपल्या अंतरात्म्याशी रोज जोडत आहोत. आपल्या हृदयातून, ध्यानामधून सुद्धा आपण हे करतो. सोबतच आपण एक सत्य आपल्या आयुष्यामध्ये, एक व्यावहारिक ज्ञान आपल्या आयुष्यामध्ये उतरवत आहोत. थोडा-थोडा का होईना आपल्या विचारांमध्ये आपण रोज छोटे करेक्शन करतोय. त्यासाठी स्वतःचं कौतुक करा, स्वतःला अभिनंदन करा. जे काही आहे ते आपल्या सगळ्या आतमध्येच आहे. तर सगळ्यात आधी मी सुरुवात करते एका मास्टरनी मला विचारलेल्या प्रश्नानी क्रिस्टल आणि पिरॅमिडबद्दल, जे आपण परवा सेशन घेतलं. हॅलो. हां, हां. आवाज येत नाहीये तुमचा, बारीक आहे एकदम. आवाज येत नाहीये माझा? आत्ता पण नाही येत? हां, खूप बारीक आहे. आत्ता येतोय का? का अजून मोठा पाहिजे? नाही, बारीक आहे. येतोय, बारीक आहे, एकदम बारीक आहे. तर मला ओरडावंच लागेल. ओके, थांबा 1 मिनिट हां, आता येतोय आवाज माझा? व्यवस्थित येतोय? की अजून अजून पण बारीकच आहे? येतोय. हो, हां, मग अजूनही बारीकच आहे. माझ्या बाकी मोबाईलचं तरी फुल आहे का? बाकीच्यांना कसं ठीक आहे आवाज? हो, परफेक्ट आहे. अच्छा. ठीक. एकदा हो, साक्षीताई येतोय एकदा बघा. आवाज. एकदा बघा साक्षीताई. मितालीला पण नाही येत आहे म्हणली. बरं ठीक आहे. थोडंसं मोबाईल मी पण थोडं मोठ्याने बोलते. पण मी चिडून बोलले असं समजू नका मोठ्याने बोलले तर. हं. तर सगळ्यात आधी मास्टर्स मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आणि आपल्या एका मास्टरनी विचारलेला प्रश्न क्रिस्टल पिरॅमिडबद्दल, जे आपण परवा सेशन घेतला. तर अगदी जे काही थोडं ज्ञान, अल्पज्ञान माझं आहे त्याच्यावरनं मी एक सांगते. जसं बाबाजींनी सांगितलंय ना, युनिफाईडमध्ये सगळं आपल्या आत आहे. क्रिस्टलही आपल्या आत आहेत, पिरॅमिडही आपल्या आत आहे, 12वं डायमेन्शन आपल्या आत आहे. जे काही डायमेन्शन आपण विचार करतो ते सगळं आपल्या आत आहे. हे आपण आधी पण बोललोय. त्याचा वापर करा एक टूल म्हणून, साधन म्हणून करा. पुढे सरका. फार त्याच्यात अडकून बसू नका, की ह्या क्रिस्टलनी काय, ह्या क्रिस्टलनी काय. एवढं म्हणजे माझं असं आहे बरं का, मी वापरते क्रिस्टल स्वतः. पण खूप त्याच्यात अडकत नाही मी. कधी-कधी हातात घेत पण नाही, तसंच बसते ध्यानाला. पिरॅमिडची ही जी कॅप आहे, ही पण असते इथं वापरते. पण अगदीच असं वाटलं तर कधी-कधी नाही पण वापरत. तर सगळ्यात महत्वाचं आहे आपलं आनापानसती ध्यान रोजच्या रोज रेग्युलर 1-2 तास, 2 तास जेवढं तुम्हाला वाटेल, जमेल तेवढा वेळ करणं. जितकं तुम्हाला शांत वाटेल तेवढा वेळ करणं बास, बाकी काही नाहीये. त्यामुळे क्रिस्टल आणि पिरॅमिडचा वापर करा, पण तो एक साधन म्हणून. शेवटी आपला श्वास आपला अंतरात्म्यापेक्षा काही मोठा नाहीये. एवढं आपण फक्त कायम लक्षात ठेवायचं, की आपल्या आतच सगळं आहे. सगळे एंजल, आर्कएंजल सगळे आपल्या आत आहे. मध्ये मी एकदा सेशनमध्ये म्हणलं होतं, की एंजल्स वगैरे सगळं काय जे काही असेल ते असेल सगळं आपल्या आत आहे. तर खरंच तसं आहे. हे लक्षात ठेवा, की आपल्या आतल्या शक्तीपेक्षा काहीच नाहीये. म्हणजे त्यामुळं जे काही आपण आतून प्रकट होतं, आतून हृदयातून जे ज्ञान येतं, ते सत्य आहे. तर आज एक खूप मोठा धडा मी आज माझ्या आयुष्यात घेतलाय. अ, एक असे मास्टर पिरॅमिडमधलेच आपले म्हणजे एक सीनियर मास्टरना मी आज भेटले आणि थोडंसं माझ्याकडनं पण मिसकम्युनिकेशन झाल्या काही गोष्टी आणि त्याचा अर्थाचा थोडा अनर्थ झाला. पण ठीक आहे. एक माझा मोठा एक धडा मला आज मिळाला. अ, तर जे काही त्यांच्याकडनं आलं, की त्याचा मी एक अजून एक कोर मीनिंग अर्थ घेतला, की बाहेर आपण बऱ्याचदा कारण मी पण एक मास्टर आहे, मी पण त्या प्रोसेसमधून जातीये का, तर बऱ्याचदा आपण बाहेर पण काही गोष्टी कुणाला तरी अशा विचारायला जातो. ते मला सरळ-सरळ त्यातनं उत्तरं मिळत गेली आज, की काही गरज नाहीये. तू तुझ्या हार्टप्रमाणे, हृदयाप्रमाणे जे तुला संदेश येतायत ते जा. 13 वर्ष, 14 वर्ष कॉर्पोरेटमध्ये जॉब केल्यानंतर मला माहिती की कोण आपल्याला एक्सेप्ट करतं, कोण आपल्याला नाही करत, कुणाला काय फील होतं. सगळ्याची पूर्ण खात्री मला सगळं पिक्चर माहिती मला. पण पुन्हा तोच पॅटर्न, पुन्हा त्याच लूपमध्ये मला अडकायचं नाहीये. त्यामुळे समोरून काही जरी येत असेल, तर माझ्याकडनं आता रिएक्शन जाणार नाही. हे नक्की.
खूप गोष्टी समजल्या आज. आणि जे आपण वननेस म्हणतो, मोठे-मोठे सीनियर मास्टर सुद्धा त्या वननेसचा वन पण माहीत नाहीये. अशा पद्धतीने वागतात. जे बघितलं जे की ठीक आहे. म्हणजे कधी बाबाजींना नावं ठेवतात, कधी ह्यांना नावं ठेवतात. तर जे काही असेल ते असेल. मला आतून एक माहिती तेवढं ज्ञान नाहीये माझ्यात. मी खूप अज्ञानी आहे. अल्पमती म्हणू शकतो आपण. जे काही थोडंफार बाबाजींच्या मार्गात आल्यानंतर म्हणजे एक स्वाध्याय म्हणून सुरू केला युनिफाईड, एक अभ्यास म्हणून सुरू केला. आनापानसती ध्यान मला पितामहांनी जवळ घेतलं त्यांच्या. हेच माझ्यासाठी मोठी अचीव्हमेंट आहे, मी तर म्हणेन. आणि ह्या सगळ्या दरम्यान अं, हे सगळं करत असताना जर कोणी बाबाजींना नावं ठेवतंय, तर मला त्याचा काही फरक नाही पडत. 1-2 माणसं जरी असली तरी युनिफाईड चालू राहील. 1-2 माणसं असली तरी सुद्धा माझं आनापानसती ध्यानाचं मेडिटेशन जे आहे, जे ध्यान आपण करतो, ती साधना सुरू राहील, हे मात्र नक्की आहे. मी रेकी जास्त प्रमाणात घेत नाही, कारण रेकी मी मोस्टली त्याच लोकांना सांगते ज्यांना ध्यानाला बसणंच होत नाहीये. त्यांचे विचार खूप आहेत, घरात खूप अडचणी आहे. अशा वेळेस माणूस ध्यान नसेल करत, तर मी किमान त्यांना रेकी सांगते, काही दिवस. त्याच्यानंतर ऑटोमॅटिक जसं आपली उदाहरण देऊन मी सांगते. आपलीच मास्टर चैताली, माझी मैत्रीण आहे टी-सी-एस मधली. तिला सुरुवातीला मी रेकी सांगितली होती, रेकी करायची. नंतर असं झालं, की रेकी तिने बंद केली. ती म्हणली, "मला ध्यानच आवडतं." सो हा फरक मी बघितला. म्हणून म्हणलं, की ह्या पद्धतीने करू शकतो. पण कुणी आपल्या कुणावरही कुठलीही मास्टर, मी काय, तुम्ही काय. तुम्ही पितामहाला भेटले असा, नसा, काही फरक पडत नाही. काही फरक पडत नाही. पितामहाला भेटा म्हणजे तुम्ही खूप ग्रेट आहात असं काहीच नाहीये. आणि नसले जे मास्टर भेटले नाहीत, म्हणजे ते कुणीतरी कनिष्ठ दर्जा. असं ज्यांचं थिंकिंग आहे ना, विचारसरणी आहे ना, त्यांना मी थांबवू शकत नाही. कारण पितामह आपल्या हृदयात काय स्थान आहे हे ज्याचं त्याला माहिती. प्रूव्ह करायची गरज नाही कोणाला. राइट? आणि मी कुठलीही रिएक्शन देऊन बोलत नाही. कारण मला रिएक्शन द्यायचीच असली असती, तर ज्या मास्टरशी आज मी बोलले त्यांना तिथंच रिएक्शन दिली असती. पण रिएक्शन देणं हे गरजेचं नाहीये. त्यातनं धडा घेणं आणि पुन्हा ती चूक रिपीट न करणं. त्यांनी मला जे सांगितलं आज, त्यातनं ॲक्चुअली मी हे शिकले, की काही गरज नाहीये. ह्या गोष्टी तिथं जाऊन त्यांना विचारायची पण गरज नव्हती खरं. तो खूप मोठा एक लेसन माझ्यासाठी झाला आज. ठीक आहे, चुका होतात आणि मला आज खूप उत्तरं मिळाली, की का मला जाणून-बुजून कुठल्याही संस्थेचं नाव लावण्यापासून माझा तो निर्णय होता, तो किती योग्य होता हे मला आज समजलं. खूप योग्य होता. एक माणूस जरी असेल तरी मी सेवा सुरू ठेवेन. कुणी मला इमोशनल फूल म्हणू दे, कुणी काय म्हणू दे, कुणी काय म्हणू दे. आय डोंट केअर आणि तुम्ही पण करू नका. तुम्ही जरी पितामहांना नाही भेटलात, फरक नाही पडत. त्यांच्यावर कुणी मालकी गाजवू शकत नाही. असे कितीतरी मास्टर आहेत ज्यांचं मी पॉडकास्ट वगैरे ऐकले. जे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये काम करतात आणि त्यांना पितामहांचं मार्गदर्शन मिळालेलं आहे त्यांच्या अंडर त्यांनी भेटले नाहीयेत कधी, पण आनापानसती ध्यान त्यांच्याकडून शिकलेत. ते स्वतः सांगतात मला. सो हे अजिबात ह्याच्यात पडायचं नाहीये मला. म्हणूनच मी त्या कुठल्याही संस्थेचं नाव लावण्यापासून लांब आहे. आणि वननेस ढोल पिटवणारे लोकांमध्ये वन पण नाहीये. वननेस सोडा, वन पण नाहीये त्यांच्यात. हे सगळं मी ह्या 2 दिवसात एवढं ऑब्झर्व्ह केलं आणि मला इतकं रिलीफ वाटतं, की बाबाजींचे आणि पितामहांचे आभार, की त्यांनी मला ह्या संस्था ह्याच्यापासनं, ह्या गोंधळापासून लांब ठेवलं. कारण ह्याचे कॉर्पोरेट असतानामध्ये मी तेच अनुभव घेतले. जिथं आपल्याकडनं चांगलं काम घडायला लागलं, आपण कुठेतरी चांगलं काही करायला लागलो, की त्याच्यामध्ये टांग अडवणारे लोकं येतात. हा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. माझ्या विचारांनी मी तो निर्माण केलाय, मला माहिती पण आता नाही. आता कुणीही समोर आलं, कसंही समोर आलं, नो रिएक्शन. आणि तेच ते मास्टर बघत होते आज. मला ते कळलं. त्यांनी तीच माझी टेस्ट घेतली आज, की मी रिएक्ट होते का? आणि थँकफुली माझ्यात इतका बदल झालाय, की चार चौघांमध्ये त्यांनी मला बोलून सुद्धा माझ्यात मी जरा पण रिएक्ट केला. सो हा युनिफाईडचा अभ्यास आहे. हा युनिफाईडचा अभ्यास आहे, जो माझ्यामध्ये इतका बदल आणतोय, की ज्या अहंकाराला आपण कवटाळून बसतो आणि चार चौघांमध्ये इन्सल्ट, अपमान झाल्यानंतर सुद्धा ज्यावेळी मी तटस्थतेने त्या त्या सिच्युएशनकडे आज बघितलं, आय वॉज सो प्राउड ऑफ मायसेल्फ. मला स्वतःचाच अभिमान वाटला, की माझ्यात किती बदल झालाय. नाही मी बॉडी आहे, ना माइंड आहे. मी केवळ सोल आहे, चेतना आहे, हे नुसतं म्हणणारी लोकं आहेत.
पण जेव्हा तो प्रसंग येतो तेव्हा आपण रिएक्ट करतो. अपमान झाल्यानंतर, कुणी बोलल्यानंतर, कुणी जोरात बोलल्यानंतर. पण आज आय वॉज सो काम. मी एकदम शांततेने, व्यवस्थितपणे ते आणि त्यासाठी मला स्वतःचा अभिमान वाटतो आणि बाबाजींचे मी कायम ऋणी आहे. त्यांच्या ऋणात आहे, की त्यांनी मला युनिफाईड दिलं. कुणाला नावं ठेवायची आहेत, कुणाला काय करायचं, काहीही करू द्या. म्हणून मी तो मेसेज टाकला ना, की तुमच्या अंतरात्म्याचं ऐका. तुमच्या अंतरात्म्याचं ऐका. मी कोण आहे तुम्हाला शिकवणारी? मी कोण आहे कोणाला सुधारणारी? पण जो जर्नी 2 वर्षाचा मी माझा केला, खूप अल्प म्हणू शकतो. इतर मोठ्या-मोठ्या मास्टर्सपेक्षा ज्यांचे अनेक अनुभव आहेत, त्यांच्यापेक्षा अगदी छोटासा. त्या छोट्याशा अनुभवातनं मी खूप शिकले. मी कधीच ह्या गोष्टी सांगितल्या पण नसतात. जसं मी परवा माझ्या घरातलं पण सांगितलं आणि म्हणूनच तो व्हिडिओ मी माझा अनलिस्ट केला, प्रायव्हेट केला. त्यासाठीच. तो नाही, तो दुसरा केलाय. तो पण करेन मी लवकरच. कारण मला इच्छाच नाहीये, की कुणी मला छान म्हणावं, कुणी मला व्हॅलिडेट करावं. एक माणूस असेल तरी सुद्धा मी ध्यान आणि युनिफाईड सुरू ठेवेन. ही माझी सेवा आहे आणि ही सेवा दुसऱ्याला बरं करण्यासाठी, छान करण्यासाठी नाहीये. ही आपलं काहीतरी आहे आणि माझं स्वतःचं काहीतरी आहे. मला स्वतःला काहीतरी त्याच्यातनं शिकायचंय. मला राग नाही आला, मला वाईट वाटलं एकेकांची बोलणी ऐकल्यानंतर, की ज्या पद्धतीने इथं ओलावाच नाहीये, प्रेमच नाहीये. केवळ आम्ही खूप अनुभवी ध्यानी आहोत. बास आणि आम्ही पितामहांना भेटलोय. मला आत्ता कळतंय मी सांगितलं नाही ही गोष्ट, पण गेल्या 15 दिवसापूर्वी जसं मला मार्गदर्शन मिळतं, तर स्वप्नातनं मिळतं. त्याच्यात लपवण्यासारखं काहीच नाहीये. मला आत्ता कळतंय, की 15 दिवसांपूर्वी मला पितामहा आणि रामराजू सर माझ्या स्वप्नामध्ये येऊन फुटबॉल खेळत होते आणि ते मला काय दाखवत होते. मला समजलं नाही, की ते का मला असं फुटबॉल खेळतानाचं चित्र दिसलं मला. ते स्वप्न का पडलं? ते मला शिकवतायत कसं खेळायचं ते आणि मी शिकले. त्याचा मला आनंद होतोय. त्यामुळं इथं असणारा प्रत्येक मास्टर माझ्यासाठी ईश्वर आहे हे मी नुसतं बोलत नाही. खरंच मी मानते ते. मी मानते ते. आत्ताच मला आपल्याच एक ताई आहेत. त्यांचं नाव नाही सांगणार. त्या टॅरोसाठी मला त्यांनी फोन केला होता. त्यांना पहिला प्रश्न विचारला, "कधीपासून ध्यान करता?" टॅरो कार्ड रीडिंग करणं हे काही माझं पैसा कमवण्याचं साधन नाहीये. भगवंताच्या कृपेने माझी पैसा कमवायची साधनं छान आहेत. खूप व्यवस्थित आहे. जेवढे गरजेचं आहे तेवढं आरामात आहे. हे साधन नाहीये माझं. म्हणून मी त्याची ॲडव्हर्टाइज पण नाही करत कुणाला, सांगायला पण नाही जात. मला एक वाटतं, की प्रत्येक मास्टरनी स्वतः ध्यान करावं, युनिफाईड शिकावं, आपल्या अंतरात्म्याशी जोडलं जावं, हृदयात जोडलं जावं आणि स्वतःचे आन्सर्स मिळवावे. कितीतरी विचारा तुम्ही कुणालाही ज्यांनी केलं असेल. त्यांचे टॅरोचे रीडिंग त्यांनी आज विचारले, तर मी 3 दिवसांनी त्याला उत्तर देते. तर मला हे नाहीच करायचंय. नाही मला कुठे प्रसिद्धी पाहिजे. मला फक्त शांतता पाहिजे माझ्या आयुष्यामध्ये आणि जे काही मी शिकले ना, ती एक सेवा म्हणून, पितामहांचं एक ते ऋण म्हणून, की कुठं जाईल तिथं आनापानसती ध्यानाचा प्रसार-प्रचार करणं. कुठेही जाताना, आज ज्या टॅक्सीमध्ये बसले होते मी कॅबमध्ये, त्या कॅबवाल्याला लगेच विचारलं, त्याला पण लगेच सांगितलं. जिथं जाईल तिथं बोलायचं, सांगायचं. केवळ आम्ही पितामहांना भेटलो म्हणून आम्ही ग्रेट नाही आहोत. त्यांचे टीचिंग्स उतरले पाहिजेत आपल्या इथं. कारण ज्या संस्थांमध्ये मी होते, त्या संस्थांशी लॉयल होते. तिथल्या जे शिकले, कलावती आई असतील, निर्मला मा असतील, तर प्रत्येकाचं जे घेतलं ते इथं उतरलंय आणि त्यांचं अजून पण माझ्या गेलं नाहीये त्यांचं शिकवण. तर म्हणतो ना, खाल्ल्या मिठाला जागलं पाहिजे तसंच आहे. पितामहांचा एक अनुभव सांगते, जो मला सांगायचा नव्हता, पण आता सांगते, की सोलापूरला असताना एका दुपारी असंच माझ्या वडिलांना म्हणलं, अ, आनापानसतीची ध्यानाची पूर्ण माहिती खाली पी-एम-सी हिंदी कारण मला तेव्हा कुठलेच चॅनल माहीत नव्हते. फक्त पी-एम-सी हिंदी माहीत होतं. त्यात लिहून काढलं कागदावर आणि वडिलांना म्हटलं, "ह्याचे झेरॉक्स काढून आणा 20-25." त्यांनी आणले आणि दुपारी मी जेवण करून निघाले. ते म्हणले, "कुठे चालली?" म्हटलं, "काही नाही, इथे जरा फिरून येते," म्हणलं, "मागच्या वस्त्यांमध्ये वगैरे जाऊन कोणाला ध्यान शिकवायला वगैरे." माझे आई-वडील दोघंही हसत होते, की "काय असं वेड्यासारखं बोलती? कुठे एकटीच चालली?" म्हटलं, "जाते. मला जेवढं जाता येईल तेवढं जाते." गेले मी फिरले आणि कुणीच मिळेना. शेवटी मी पितामहाला म्हणलं, "कोणीच कसं काय नाही?" म्हणलं, "एक तर माणूस द्या मला, ज्याला मी ध्यान काहीतरी सांगू शकत." तिथे एक झोपडपट्टी होती. तिथे गेले. काही लोकांची भांडणं चालली होती. काहीतरी चाललं होतं त्यांचं. त्यांच्या घरात जाऊन मी सांगितलं, की असं आहे. पुढे बाहेर आले. एक बाई चुना विकत बसली होती. तिच्यापाशी जाऊन सांगितलं. आणि 2च व्यक्तींना सांगितलं. तिसऱ्या एका बाईला सांगून आले,
ती म्हणली, "तुम्ही सगळेजण घेऊन या. कधी तुम्हाला घ्यायचं द्या." म्हणलं, "ठीक आहे." आणि असं घरी आले. अजूनही माझे आई-वडील त्या गोष्टीवरनं मला कधी-कधी हसतात, की एकटीच कुठे फिरत होती. ते हे बघून हसतात. सो हे नाटक नाही, तेव्हा कुणी नव्हतं मला बघायला, की तू काय करती कुठल्यातरी गल्लीमध्ये, छोट्या सोलापूरच्या गल्लीत जिथं कोणी ओळखत नाही, काही नाही, रस्ते मला माहीत नव्हते नीट, कारण आम्ही नुकतेच तिथे राहायला गेलो होतो. आणि अशा ठिकाणी कोण होतं मला बघायला? का मला वरून काही नोबेल अवॉर्ड मिळणार होतं किंवा काही अचीव्हमेंट सर्टिफिकेट? ही माझं एक काहीतरी जबाबदारी मला वाटली. मलाही वाटलं, की काहीतरी आपण करावं. हे प्रत्येकाच्या आतमध्ये इथं. की मास्टर मला फोन करून सांगतात, "ताई आम्हाला पण करायचंय. आम्हाला पण करायचंय." तेच आहे. आपल्या आतमध्ये सगळ्यांच्या आतमध्ये तो ईश्वर आहे ना. त्याच्यातनं मी हे केलं. नाही कुणाला माहिती काहीच माहीत नाही तेव्हा. ना पितामह मला पण मला एक माहीत होतं, की ते आहेत. ती एक शक्ती आहे आपल्यासोबत. आणि ती शक्ती म्हणजे माझ्या आतली प्युरिटी आहे. ज्या प्युरिटीचा, चांगुलपणाचा आजपर्यंत त्रास झाला. आता मी त्याला एक गोल्ड म्हणून त्याला वापर करते, की कुणी कसंही असू दे, आपण सोनं म्हणजे सोनंच राहायचं. ती प्युरिटी आपली कधी सोडायची नाही. कुणी काही नावं ठेवतंय म्हणून. आणि तो आज इतका मोठा अनुभव घेतला मी आणि मला खूप बरं वाटतंय, की मी कुठल्याही संस्थेला संलग्न नाहीये. आज मला खूप गोष्टी कळतायत का सीनियर मास्टर सोडून गेले. त्या संस्थांमधनं अलिप्त झाले. आणि हे केवळ आपल्याच ह्याच्यात जास्त बघितलं मी. असं मला वाटतं, की कदाचित मी अज्ञान असेल, माहीत नाही मला बाकी पण ठिकाणी होत असेल. पण खूप ऑब्झर्व्ह केलं मास्टर्सना कसे ते काय आहेत आणि त्यातनं कळलं, की ते का अलिप्त होतायत? का वेगळे होतायत? ह्याच्यामुळंच, की चांगलं करणाऱ्याला सुद्धा करू न देणारी, कुठेही 3 महिन्यांपूर्वी जेव्हा मी हे युनिफाईड केलं ह्याच्यासाठी नाहीच केलं, की माझे फॉलोअर्स YouTubeवर वाढावेत. कारण आपल्याला फॉलोअर्स बनवायचेच नाहीयेत, आपल्याला मास्टर बनवायचेत. हे पितामहांचं वाक्य आहे. तुम्ही शिष्य म्हणून राहू नका. तुमच्या आतच ईश्वर आहे. आणि मी पण प्रत्येकाकडे त्याच्याच दृष्टीने बघते. जेव्हा होतं तेव्हा मला हे डोक्यात पण नव्हतं. खूप भीतीने घाबरत-घाबरत मी सुरू केलं हे. आणि ते पण आलेल्या मार्गदर्शनामुळं आणि माझ्या आयुष्यात झालेल्या बदलामुळं. आज हे सगळं बोलू शकते हा बदलच आहे. माझ्या आयुष्यातला युनिफाईडमुळे झालेला. त्यामुळे ज्या मास्टर्सकडून मला एक प्रकारे असं त्यांचे तर मी आभारच मानते. खूप आभार मानते त्यांचे आणि खरंच हृदयापासून बिलकुल राग नाही, काही नाही. खूप आभार मानते कारण त्यांच्याकडनं मला खूप आन्सर्स मिळाली आज, की अ, कुठेही बाहेरच्या व्हॅलिडेशनची गरज नाहीये तुम्हाला. तुम्ही ईश्वर आहात, तुमचा आत्मा आत आहे. जो काय सांगतो त्याप्रमाणे ऐका आणि वागा. बाकी कुणाचं काळजी करतच बसू नका. यू शुड नॉट केअर अबाउट अदर्स. तुम्ही फक्त स्वतःवर फोकस करा. स्वतःला प्रेम देत स्वतः आनंदात जगा. बाकी कुणाचं काय म्हणणं आहे, कोण काय करतंय, काहीच फरक नाही पडत आहे. आणि इतकं ते सत्य म्हणतो ना, मास्क निघाला माझा. ते असे एक-एक बोलणी ऐकली मी मास्टर्सकडून, की माझा जो मी जे समजत होते ना, की अरे, हे सीनियर मास्टर आहेत. हे पितामहाला भेटलेले आहेत. ते मास्क निघाला पूर्ण. तुम्हाला माहिती पी-एम-सी यू-एस-ए का इंग्लिश का काहीतरी कुठलं तर चॅनल आहे आपलं, पिरामिड संस्थेचं. मी आपलंच म्हणेन कारण मी मानते. माझी पितामहांची संस्था मीच मानते. तर त्यांचं ते परवा ग्लोबल इव्हेंट झाला. त्यामध्ये परिपत्री त्यांनी ना खूप सुंदर अनुभव सांगितला पितामहांचा. ते ऐकल्यावर माझ्या अंगावर शहारे आले आणि डोळ्यात पाणी आलं. की पितामहांच्या शेवटच्या दिवसांमध्ये ही वॉज व्हेरी वीक. खूप अशक्त झाले होते आणि अ, त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. आणि श्वास घ्यायला त्रास झाल्यावर परिपत्री त्या दिवशी परी मॅडम विचारत होत्या बेंगलोरला त्यांच्या त्या ह्याच्यामध्ये सगळे ग्लोबल लीडर्स होते तिथं अवेलेबल. आपले बॉलिवूडचे दोघं ते तनाज आणि ते आहेत ना मॅडम आणि त्यांचे मिस्टर ते पण होते तिथं स्टेजवर. ते एन-एल-पी वगैरे शिकवतात. त्या स्वतः तनाज मॅडमचा खूप मोठा काहीतरी एक्सपिरियन्स आहे आणि ते काहीतरी घेतात हीलिंग वगैरे. तर परी मॅम सगळ्यांना विचारत होत्या, की इथं सगळे सीनियर मास्टर्स आहेत. तुम्हाला माहिती आहे का ही शेवटची गोष्ट पितामहांसोबत घडलेली? तर त्यांना ब्रीथिंगचा प्रॉब्लेम होत होता आणि त्यांनी कुठेतरी कमिटमेंट दिली होती लेह लडाखला, की मी येतो तिथे म्हणून. आणि एवढ्या कंडिशनमध्ये त्यांच्याबरोबर 15 लोकं. त्यांना बाहेरचं चालायचं नाही. कांदा लसूण चालायचं नाही. खाण्याची वेगळी, हे वेगळे, ते वेगळे. अशी 15 लोकांची टीम असायची कायम सोबत.
परी मॅडम सांगत होत्या, की त्यांनी ठरवलं होतं, की काही असू दे जायचंय मला तिथं. आणि एवढी फौज घेऊन त्यावेळेस नेमकं तिथं ते लेह लदाखला वातावरण खराब त्यामुळं घेऊन जाता येत नव्हतं आणि प्रायव्हेट विमान त्यांनी केलं पी-एम-सीला ऑफिसला फोन करून. पी-एम-सी हिंदीच्या ऑफिसला फोन करून आणि त्या विमानाने जेटनी काहीतरी ते दिल्लीपर्यंत गेले. दिल्लीला त्यांनी मुक्काम केला 15 लोकांसहित. म्हणजे त्यांनी तो अनुभव एवढा हे सांगितलाय ना, की त्या म्हणाल्या, "मोस्ट स्टबर्न मॅन सगळ्यात जिद्दी माणूस कोण असेल तर माझे वडील, पत्रीजी, पितामह." असं त्या म्हणाल्या. तर त्या सांगत होत्या, की कसं त्यांनी एवढ्या लोकांसोबत प्रवास केलाच तिथं, गेलेच तिथं आणि त्यांना बोलायला तिथं सांगितलं होतं स्टेजवर. एवढा त्रास होत असताना आणि जाऊन बोलले काय? ना ध्यानाबद्दल ना कशाबद्दल. फक्त बोलले ते शाकाहार जगतबद्दल. 10 मिनिटं, 15 मिनिटं टॉक टाईम दिला होता त्यांना बोलण्यासाठी. तेवढ्यासाठी एवढ्या लोकांची टीम घेऊन ते कसे गेले, हे तुम्ही जरूर ऐका त्या अनुभवामध्ये. ते ऐकताना मला पाणी येत होतं घळा-घळा, की काय ग्रेट सोल कसं आहे, कसं आहे असं? आणि ते फीलिंग मी नाही सांगू शकत कुणाला. मी नाही प्रूव्ह करू शकत, की आमच्या मनात काय स्थान आहे. जरी आम्ही त्यांना नाही भेटलो तर. कुठेतरी माझा स्वभाव आहे तो. म्हणून मला ते फील झालं पटकन, की त्यांच्यामुळं मी ध्यानात आले. त्यांच्यामुळे माझ्या आयुष्यात बदल झाले. आणि त्याच्यानंतर हा एक अनुभव झाला. प्लस म्हणजे हे ह्याच्यातनं कळतात. त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या स्पीचमधून तर कळतातच. पण हे छोटे-छोटे अनुभव येत आहेत ना, त्यातनं त्यांचा ग्रेटनेस कळतो. की किती प्रेम त्यांना तिथं जाऊन एवढी शरीराची परिस्थिती असताना. आणि त्याच्यानंतर मला नेहा मॅमनी एक अनुभव सांगितला. तो म्हणजे तुम्ही ऐकला असेल कदाचित ते आपण जे आचार्य सांगितले ते घेतलं त्याच्यामध्ये. की जेव्हा ते कुठेतरी सोलापूरला एका ह्याला आले होते. तिथं कोणीतरी दुसरंच काहीतरी घेतलं. तेव्हा नेहा मॅम बोलल्या, की "नाही आवडलं आम्हाला." असं म्हणून थोड्या त्या नाराज झाल्या होत्या. तेव्हा पितामह त्यांना म्हणत होते, "मॅडम करुणा रखो सबके लिए मन में." किती किती निष्पाप निरागस मन ते हृदय. इथं पाहिजे ना, इथं पाहिजे ओलावा, प्रेम पाहिजे. नाहीतर किती साधना करा, काही उपयोग नाहीये. हे मी शिकले माझ्या 2 वर्षाच्या छोट्याशा अनुभवातनं. फार ज्ञान नाहीये मला, सगळ्या मास्टर्सप्रमाणे. पण एवढं कळलं, की अगदी योग्य मास्टर्सच्या सान्निध्यात आले मी. पितामह आणि बाबाजी. आणि त्यांनी बरोबर माझं आयुष्य इतकं फ्री करून टाकलंय. खूप करेजनी, खूप धाडसाने मी आज काहीही बोलू शकते. मला काहीच फरक पडत नाही कुणाबद्दलही. जितकी मी सॉफ्टनेस दाखवते तेवढाच माझ्यात धाडस पण आलंय. धाडस ह्याच्यामुळंच, की हे YouTubeवर उठून मी करते त्याच्यामुळं नाही. धाडस आलंय मला युनिफाईडमुळं, की जिथं समजलंय की सगळं आपल्या आत आहे. आपणच कसे आपले निर्माते आहोत. आपल्याला जे पाहिजे ते. आणि अनेक लोकं अनेक स्वाध्याय करतात. ही पुस्तकं वाच, ती पुस्तकं वाच. मला एक पुस्तक बास झालं. म्हणून मी ह्याच्यावर बोलते. कुठेही बंदूक लावली नाहीये आपल्या कपाळाला. युनिफाईड कराच. बाबाजींना हो म्हणाच, पाया पडाच, नमस्कार कराच. मी पण नाही नमस्कार करत. त्यांना माझ्याकडे फोटो आहे. एकही फोटो नाही बाबाजींचा. ते इथे आहेत. कशाला फोटो पाहिजेत? त्यामुळे कुणाला काय अर्थ घ्यायचा घेऊ द्या. तुम्ही तुमच्या हृदयात जा आणि विचारा. याच्याने मला काय फरक पडतोय? लोकं वाटेल ते बोलतात. हा मी अनुभव घेतलाय. मीच क्रिएट केलाय माझ्याच अंतरात्म्याने तो, की हे सत्य बघ आणि समजून घे, की तुला काय करायचं इथनं पुढं. आता माझा प्लॅन क्लिअर झाला. पुढचा रस्ता थोडा मला असा धुंदला वाटत होता, फॉगी वाटत होता. आता माझा प्लॅन क्लिअर झाला पुढचा रस्ता. मला करायचंय काय? थँक्स टू ते सगळे मास्टरची नावं ठेवतायत. खूप थँक्स त्यांना सगळ्यांना खूप आभार आहेत त्यांचे. कारण कुठेतरी माझा जो सोल आहे, हायर सोल, तो मला हे दाखवतोय. सो धिस इज द फॅक्ट, की जे लोकं वननेस बोलतात, जे लोकं प्रेम बोलतात, जे लोकं करुणा बोलतात, डोळ्यांनी बघा, उघडा डोळे बघा नीट. ते सगळं सत्य समोर येतंय. सो अशा भ्रमात राहू नका. हा भ्रम आहे खरं, ज्याबद्दल आपण बऱ्याचदा कुणाला काय, कोणाला काय. तर जे काही असेल ते मला ह्याच्यात पडायचंच नाही म्हणूनच मी अलिप्त आहे ह्यापासून. की आपलं ध्यान करायचं, जे आपलं कर्म आहे, जी सेवा आहे दिलेली, ती अगदी प्रामाणिकपणे आणि प्रेमाने करायची. नुसतंच उरकायचं म्हणून नाहीये. माझा स्वभावच नाहीये तो. त्यामुळे मी एवढे कष्ट घेते. नाही मला
ते YouTubeचं फॅड आहे. नाही मला त्या कुठल्या प्रसिद्धीचं, ना कशाचं काहीच नाहीये. केवळ आहे माझा अंतरात्मा मला काय सांगतो, माझा हार्ट मला काय सांगतंय ते मी फॉलो करते. ते नाही केलं तर मला पुन्हा एक जन्म घ्यावा लागेल, जो मला घ्यायचा नाहीये. की पुन्हा एक काहीतरी नवीन घेऊन यावं लागेल, की तू तुझं ऐकलं नाही म्हणून. त्यामुळे तुम्ही सुद्धा सगळेजण तुमच्या हार्टचं ऐका. नको वाटलं करू नका. करा वाटलं करा. आणि कुठल्याही भ्रमात राहू नका, की आपण कुठे कुणापेक्षा कमी आहोत, काय आहोत, अजिबात नाही. आपण वननेस फक्त बोलत नाही, आपण वननेस इथं प्रॅक्टिस करतो. बऱ्याचदा काही गोष्टी मला कुणाला बोलाव्या लागल्या, की नाही जमत आहे, तर नाही जमत आहे. आणि त्यातनं त्यांना काही राग आला आणि ते सोडून गेले, तर मला काही नाही फरक पडत. कारण त्याच्यासाठी आपण नाहीच आहोत. आपण कुठेही समजून घ्यायचं, आपण समजून घेतलं पाहिजे, की ह्या माणसाचं हे. आता हे खूप बघितलं अशा काही दिवसांमध्ये. ज्या माणसांची मी एक माणुसकी म्हणून किंवा प्रेम म्हणून काही मदत करायला गेले, असे वेगळेच अनुभव मला त्याच्यामध्ये जे मला शिकवत गेले. तर कुठेही त्यांच्यावर नाराजी नाही. फक्त मला एवढं समजतंय, की आपण जे कोर्स करतोय ना किंवा आपण जी ध्यान साधना करतोय ना, त्याच्याशी प्रामाणिक राहणं फार गरजेचं आहे. कुणी जरी आपल्याला बघत नसेल, एकटे आपण रूममध्ये असू तरी सुद्धा आपण प्रामाणिक राहणं गरजेचं आहे. कारण आपला आत्मा सगळं बघतोय. तो खूप साक्षी आहे. तो विटनेस आहे. तो आपल्या प्रत्येक कर्माचा विटनेस आहे. तो प्रत्येक गोष्ट बघतोय, की काय मनात चालू आहे, काय विचार आहेत, हे बघणारा आपला आत्मा आहे. त्यामुळे उगाच एखाद्याच व्यक्तीला लोकं ऐकतायत, तो काहीतरी करतोय, असं कुणीही असू दे. पण नावं ठेवायची म्हणून ठेवतात आणि त्यासाठी मी काही करू शकत नाही. फक्त एवढंच सांगू शकते, की एक माणूस जरी असेल तरी हे कार्य सुरू राहील आणि आनापानसती ध्यान हे मी पहिल्यापासून सांगत आली आहे, की तुम्ही बाबाजींना नावं ठेवा, नाहीतर कुठल्या नावं ठेवा किंवा काय नावं ठेवा. वननेस हे पितामह सांगतात आणि तुम्ही ते फॉलो नाही करत आहेत ह्याचा अर्थ. वननेस, वननेस सब एक है, सब एक है, सब इकडे एकच आहोत आपण सगळेजण. हे सगळं सांगणारे कोण आहेत? ते आपल्याकडनं होत नाहीये फॉलो ह्याचा अर्थ. नाही मानत तुम्ही मानू नका. पण नावं का ठेवता? उद्या बाबाजींची लोकं पितामहांना नावं ठेवतील. सो हे बंद कधी होईल माहीत नाही मला. आणि कसं होईल हे पण माहीत नाही. बट मी त्याचा पार्ट नाहीये. मला त्याच्यातलं पार्ट पण व्हायचं नाही आणि तुम्ही पण विचार करा, की हे असं हे सगळं जे कधी होईल सॉल्व्ह मला माहीत नाही. कारण ते सगळे वर एक आहेत आणि खाली भांडत बसतात. आणि मी अगदी सीनियर मास्टरमध्ये हे बघितलं. सो मला असं वाटलं, बापरे! जे कॉर्पोरेटमध्ये तेच इथं आहे, चालू आहे. काहीच फरक नाहीये. स्पिरिच्युअलिटी, कॉर्पोरेट लाईफ सगळं सेम वाटायला लागलंय. तिथं पण तेच आहे. सीनियर ज्युनियर भांडणं कंपन्यांमध्ये आणि इथं पण हेच आहे. सो माहीत नाही खरं काय हे मोठं-मोठं बोलतात आणि काय त्याच्यातनं दिसतंय मला खरंच माहीत नाही. एवढंच आहे, की अगदी जे तुम्हाला घ्यायचंय आतमध्ये जाऊन ते घ्या, आवडलं ते घ्या. नाही आवडलं तर कधीही तुम्ही ते ते ग्रुप पण सोडू शकता आणि बाकी सगळंच बंद करू शकता. कुणी कुणाचं हे माझं नाहीये, माझ्या घरचं नाहीये. हे केवळ बाबाजींचं ज्ञान आहे. शुद्ध ज्ञान आहे. आपल्या आत्म्याला जोडायचं, आपल्या हृदयाला जोडायचं. हेच ज्ञान आहे. हे पहिली आणि शेवटची वेळ आहे जेव्हा मी हे बोलते. ह्याच्यानंतर मला ह्याच्यात काही इंटरेस्ट नाही बोलण्यामध्ये. कारण जे काही आहे ते क्लिअर बोलणं पण गरजेचं आहे, हे पण माझा धडा आहे. की जिथं-जिथं मी थांबलीये, तिथे-तिथं पुन्हा मला त्याचा त्रास झालाय. तो त्रास होऊ नये म्हणून जेव्हा YouTubeवर पण हे लोकं बघतील, त्या सगळ्यांसाठी सांगते, की धिस इज अ फर्स्ट एंड लास्ट टाईम, की मी हे असं काहीतरी बोलेन. सो तुम्ही ह्याच्यातनं जे घ्यायचं ते शिकून घ्या. कारण सगळे ईश्वर आहे. सगळ्यांच्या आतमध्ये खूप ज्ञान आहे. आपण सगळेजण त्या एकाच तत्वातनं आलेलो आहोत. हे तर सत्य आहे. त्यामुळे कोणी कमी जास्त काही नाहीये. इथं फक्त एक बसवलंय आणून आणि त्यातनं चाललंय एवढं मला माहिती आणि हे हे तुमच्यासाठी नाही तर माझ्यासाठी. तुमच्यासाठी तुम्ही जे काही घ्यायचंय पण हे माझ्यासाठी मी काय घ्यायचं ते ह्याच्यातनं घेतीये. सो ह्याच नोटवर आपण आपलं
प्रियजनांची आभा स्वच्छ करणे यावर आपण पुढे जाऊ. तर आज माझ्यासोबत जे अजून जे 2 होते मास्टर्स त्यांना पण मी तेच सांगते. त्या त्या दोघींना पण थोडंसं हे झालं. पण मी एवढंच सांगेन, की जे काही होतं ना, ते रिएक्ट न होता ना, एक लेसन म्हणून आपण घ्यायचा. एक धडा म्हणून आपण घ्यायचा. हे मी शिकले आणि मला याची सवय आहे. कॉर्पोरेटमध्ये खूप बघितलंय असं, खूप बघितलंय. ही ही पहिली वेळ नाहीये. तर हे 13-14 वर्षाचा अनुभव जे कंपनीमध्ये हेच बघितलंय. सगळं पॉलिटिक्स, राजकारण एकमेकाला हे बोलणं आणि मला त्याचं वाईट वाटतं, की इथं आल्यावर पण हेच चालू आहे. की देवादेवांमध्ये पण भांडणं आहेत, गुरु-गुरूंमध्ये पण भांडणं आहेत आणि तेच शिकवतायत पुढे लोकांना पण. नावं कशी ठेवायची, कसे हे करायचं हेच शिकवतायत. सो किती आपलं दुर्दैव आहे, की इथून वेस्टला चाललंय, वेस्टर्न कंट्रीजमध्ये तिथली लोकं याचा फायदा घेतायत आणि आपली भांडत बसतायत. सो त्यांना सगळ्यांना सलाम आहे माझा. वेस्टर्न लोकांना, की जे घेतात इकडून चक्रांचं ध्यान, हे जे मिळेल ते घेतात, करतात त्याच्यावर काहीतरी आयुष्यामध्ये बदल करतात आणि आपली लोकं नुसती भांडत बसतात. हे आमचे गुरु, हे तुमचे गुरु, हे असे आणि ते तसे आणि ते तसे. आणि जे काही आमचं एवढं आमची साधना आहे, आमचं एवढं ध्यान आहे, आम्ही एवढे वर्ष आहोत, हे म्हणलेलं सगळं सगळ्या समोर दाखवतात. काय माहीत नाही मला हे कसं काय करतात, खरंच माहीत नाही. खूपच अज्ञानी आहे मी त्या बाबतीत आणि मला असंच छान वाटतंय, की आपण जसे अज्ञानी आहोत ना, की जे काही आहे ना, फूल म्हणा, जे काही म्हणा, जे काही दिखावा म्हणा, ड्रामा म्हणा, जे काही म्हणायचं ते म्हणा. जे आहे ते आहे. कारण यांना माहिती आहे ना, माझ्या आत्म्याला माहिती आहे, कुणाला काही प्रूव्ह करायला जायचं नाही. कारण आत्मस्वीकृती हे अंतिम ध्येय आहे. युनिफाईड मधलं एक वाक्य आहे, की आत्मस्वीकृती, मी स्वतःला स्वीकार करते का नाही, हेच ध्येय आहे. दुसरे मला स्वीकार करतायत का नाही, नाही. आणि तुम्ही सगळेजण बघा, लक्ष द्या. की तुम्ही स्वतःला स्वीकार केला, तर आपण ह्या जन्मात येऊन काहीतरी केलं. मी जशी आहे तशी स्वतःला स्वीकार करते, गुणदोषासहित. त्यातनं शिकते. दुसरे मला करतील का नाही, दुसरे मला तिथं आपण थांबलो. आपली प्रगती थांबली. तर त्यामुळं हे मी अनेक वेळा वेगवेगळ्या मास्टर्सकडून ऐकायचे. जसं पल्लवी मास्टर असतील किंवा अजून कोण असेल, वेगवेगळ्या रूपांमध्ये ऐकायचे. आता मला त्याचा अर्थ कळतो. सो तुमच्या सगळ्यांना पुन्हा एकदा प्रणाम करते आणि आपण आपलं आजचा प्रियजनांची आभा स्वच्छ करण्याचं सत्र घेऊ. त्यामध्ये ठीक आहे, आपण सगळेजण डोळे मिटू. थोडंसं आपल्या श्वासांवर फोकस करू. कारण आज बरंच झालंय. बरंच काही-काही बोलले मी त्यामुळं. आपण डोळे मिटू. दीर्घ श्वास घेत-घेत मोठा श्वास घेत आपल्या तोंडाने सावकाश बाहेर सोडा. स्वतःला अगदी स्थिर आणि रिलॅक्स करून अगदी आरामात शरीराला पूर्ण ढिलं सोडून, सैल सोडून रिलॅक्स बसा. आता आपल्या येणाऱ्या जाणाऱ्या श्वासांवर लक्ष देत अगदी सावकाश असे नाकावाटे आपले श्वास आत जातायत, बाहेर येतायत, आत जातायत. हळुवारपणे आपल्या श्वासांना बघत राहा. आपण सकाळपासून आत्तापर्यंत अनेक विचारांमध्ये असाल. त्या सगळ्या विचारांना शांत करा आणि शांत करण्यासाठी केवळ आपल्या श्वासांवर लक्ष, पुन्हा लक्ष, पुन्हा लक्ष. या आजूबाजूच्या सगळ्या विचारांना आपण प्रेम आणि प्रकाश पाठवू.
आणि आपल्या श्वासावर हळुवारपणे लक्ष देऊ. अजून एक दीर्घ श्वास आपल्या नाकाने आणि तोंडाने हो असा आवाज करत संपूर्ण हवा बाहेर काढू. आपल्या आत्म्यावर विश्वास ठेवत आपण जिथं आहोत तिथे योग्य आहोत. आपल्या प्रवासावर विश्वास ठेवत किंवा आपल्या श्वासांना फील करत राहा. आपल्या छातीतून खाली उतरतायत की छातीतूनच पुन्हा बाहेर जातायत नाकावाटे. अगदी लक्ष देऊन आरामात बघा. आपले श्वास आपल्याला सांगतात काय योग्य आहे, काय चूक आहे. त्यामुळे आपल्या श्वासांवर लक्ष देऊन राहा. हळूवार आपलं लक्ष आता आपल्या छातीच्या मधोमध काही नाही करायचं. केवळ आपल्या श्वासांना आता आपल्या छातीवर फील करायचं. आपली छाती वर खाली होतीये का? पुढे मागे होतीये का? आपल्या श्वासांनी केवळ बघत राहा. आपल्या हृदयामध्ये एक सत्य कायम लक्षात ठेवा. मी ईश्वराच्या प्रतिमेत बनलो आहे.
माझ्या ईश्वराचे सगळे गुण आणि विचार माझे आहेत. त्याच्या सगळ्या शक्ती माझ्यात आणि त्याचे विचार माझे आहेत, म्हणून माझी निर्मिती पण तशीच आहे. त्याच्या विचारांप्रमाणे सुंदर, पवित्र, आनंदी, प्रामाणिक, सर्वज्ञ. माझा ईश्वर जो माझ्या हृदयात आहे, तो परिपूर्ण आहे, तो सार्वभौम आहे आणि मी सुद्धा परिपूर्ण आहे, सार्वभौम आहे. मी निर्माण करते माझ्या विचारांनी. मला जे पाहिजे ते निर्माण करते. माझ्या इच्छा असतील, माझ्या आयुष्यातलं प्रेम असेल, नाती असतील, सगळी शक्ती माझ्या हात आहे. मीच प्रेम आहे, मीच प्रकाश आहे, मीच आनंद आहे, मी करुणा आहे. छोट्याशा पक्षावरची, प्राण्यांवरची करुणा आहे. ती झाडं, ती रोपं, ती फुलं, पक्षी, ती सुंदर कळ्या, सगळ्यांमध्ये ईश्वर आहे. आणि मी सगळ्यांवर प्रेम करते, कारण माझ्यात जे चैतन्य आहे ते त्यांच्यात आहे. मी अशा सगळ्या लोकांवर प्रेम करते, जे मला चांगली वाईट कशीही वागणूक देतात. त्या सगळ्यांना क्षमा करते. आपलं हृदय एकदम मोकळं करा, हलकं करून टाका. त्या सगळ्यांना प्रेम पाठवा ज्यांना ह्याची गरज आहे. कारण आपण प्रेमाचा स्रोत आहोत, सूर्य आहोत, कधी न संपणारा झरा आहोत. इतकं प्रेम आपल्या आत भरलंय. आपल्याला राग येऊ शकत नाही, आपण तिरस्कार, द्वेष करू शकत नाही, कारण आपल्या आत प्रेमच भरलंय. पाहिजे तितकं प्रेम, पाहिजे तितकं प्रेम वाहतंय, 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 प्रत्येकाला जातं. त्या संपूर्ण ब्रह्मांडाला, या सृष्टीला, झाडांना, फुलांना, फळांना, पंचमहाभूतांना माझी आभा भरून गेली प्रेमाने. इतकं प्रेम आहे माझ्यात, वाहतंय बाहेर. हे सुंदर स्वरूप आहे माझं, जे मी कधीच बघू शकले नाही आत्तापर्यंत. प्रेमाने भरलेलं स्वरूप, प्रकाशाने भरलेलं स्वरूप. आणि माझा उच्चस्व, माझा आत्मा तो सतत माझ्या सोबत आहे. माझा आतला आवाज जो आता मला हळूहळू समजतो, त्याचा आवाज जास्त ऐकू येतोय. त्याचं स्टेशन मी पकडलंय. माझे इंट्युशन, अंतर्ज्ञान, या सगळ्यासाठी उच्चस्वाचे आभार आहेत.
कारण मी सर्वज्ञ आहे. माझ्या हृदयात सगळं ज्ञान आहे. म्हणून हृदयावर श्वास घ्या. उघडा त्या ज्ञानाला. दीर्घ श्वास घ्या. खोलवर हृदयात जा. जितकं हृदयात केंद्रित ध्यान लावू इतका अंतर्ज्ञान वाढत जाईल. सर्वज्ञ बुद्धिमत्ता खुलत जाईल. हेच ते सिक्रेट आहे जे बाबाजी आपल्याला देतात. माझ्या आवामध्ये आलेल्या सर्व अनिमंत्रित प्रभावांना सुद्धा मी प्रेम आणि प्रकाश देते. तुम्ही सगळेजण ईश्वराच्या प्रतिमेत बनला आहात, जसे मी बनले. तुम्ही स्वस्थ आहात आणि तुम्हाला भीती वाटत नाही. तुमच्याकडे जाण्यासाठी एक स्थान आहे. तुम्ही शांतपणे न घाबरता त्या आदर्श स्थानी जा. हे उच्चस्व या सगळ्या अनिमंत्रित प्रभावांना त्यांच्या आदर्श स्थानी घेऊन जा. आणि माझा आभा मंडळ मी आता माझ्या उच्चस्वला सोडून बाकी सगळ्यांसाठी बंद करते. बंद करते. माझ्या आजूबाजूच्या सगळ्या विचारांना मी प्रेम आणि प्रकाश पाठवते. संपूर्ण सृष्टीला जिथं जिथं ईश्वराचं अस्तित्व आहे, रचना आहे, प्रत्येकाला प्रेम आणि प्रकाश. आणि आता आपल्या डोळ्यासमोर अशा व्यक्ती आणा ज्यांची आभा स्वच्छ करायची. की असं वाटतंय त्यांच्या आभामध्ये कुठले तरी अनिमंत्रित प्रभाव आहे. आपल्या उच्चस्वला विचारू, आपल्या अंतरात्म्याला हे उच्चस्व या लोकांची आभा स्वच्छ करणं माझ्या हिताचं आहे का? आपल्याला काही संकेत येतो का बघा.
मला तर ठीक आहे. नसेल तर विचारा. यांच्या आभामध्ये काही अनिमंत्रित प्रभाव आहेत का? आणि होचा संकेत आला किंवा आतून एक विचार प्रकट झाला, तीव्र विचार आपल्या हृदयातून, तरी सुद्धा त्यांची आभा स्वच्छ करू. या सगळ्या लोकांच्या आभामध्ये आलेल्या अनिमंत्रित प्रभावांना मी प्रेम आणि प्रकाश देते. तुम्ही सगळेजण ईश्वराच्या प्रतिमेत बनला आहात. आणि प्रेम आणि प्रकाशच आहात. तुम्हाला आता भीती वाटत नाही. तुम्ही स्वस्थ आहात. तुम्ही शांतपणे तुमच्या आदर्श स्थानी निघून जा. हे उच्चस्व या सर्व अनिमंत्रित प्रभावांना त्यांच्या आदर्श स्थानी घेऊन जा. आपल्या हृदयातून केवळ प्रेमच पाठवा. आणि आता केवळ आपल्या श्वासांसोबत राहा. आपल्या हृदयातली शांतता, प्रेम केवळ अनुभवत राहा.
आणि हळूहळू आता जेव्हा तुम्ही तयार असाल ती सावकाश आपले दोन्ही हात आपल्या डोळ्यांवर घेऊन जात काही क्षण आपल्या डोळ्यांवर हात ठेवत या अवस्थेतून बाहेर या.
आपल्या आतल्या ईश्वराचे बाबाजींचे पितामांचे आभार व्यक्त करू या अनुभवासाठी या देहासाठी स्वतःचे आभार संपूर्ण सृष्टीला प्रेम पाठवत आपल्या हृदयात प्रेम ठेवत हळूवार आपण सगळेजण डोळे उघडू आम्हा सगळ्यांना खूप खूप प्रणाम आभार धन्यवाद शुभरात्री